नमस्कार मित्रांनो, आता सरकारने नवनवीन योजना राबवण्यात सुरू केलेल्या आहेत। त्यामधलीच एक योजना मोफत घर बांधून देणार। आता सरकार सर्वांना आता मिळणार 20 लाख घरे। यामध्ये यादी मंजूर झालेली आहे। त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते नीट बघा लक्ष देऊन। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या भक्कम भविष्यासाठी अनेक योजना राबवत आहेत। त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख घरांची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता अनेक लोकांना घर मिळण्याचा संधी मिळाली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला 2025 या योजनेच्या सविस्तर माहिती सांगणार आहोत। कोणाला घर मिळणार आहे, त्यासाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता काय आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर YouTubeला आपल्या आत्ताच फॉलो करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचे काम करत असतो। तर मित्रांनो, वेळ न करता आता विषयावर जाऊ। प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा उद्देश असलेला मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःचे घर मिळवून देणे। विशेषतः ग्रामीण आणि शहरी गरीब आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंब महिलांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे। महाराष्ट्रात सुमारे 20 लाख घरांची निर्मितीला मंजुरी मिळाली आहे। घरकुल योजना प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक महत्त्वाचं अंग आहे। आपल्या घराचं असणं हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वोत्तम अनुभव असतो। भाड्याच्या घरात राहताना असंख्य अडचणी येतात। भाडं भरावं लागतं, घरमालकाचे नियम आणि घरामध्ये जास्तीत जास्त स्थिरता मिळवता येत नाही। परंतु घरकुल योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना सर्वांचे घर मिळवण्याची संधी मिळते। 20 लाख घरे आता सरकारने मंजूर केलेले आहेत। आता नागरिकांना, जे बेघर नागरिक आहेत, जे भाड्यांच्या खोलीमध्ये राहतात, त्या नागरिकांना आता सरकारने हे महत्त्वाची पंतप्रधान आवास योजना काढलेली आहे। महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये 20 लाख घरांच्या निर्मितीला मंजूर दिली आहे। या घरामध्ये सामान्य नागरिक, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि इतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यासाठी घर उपलब्ध होणार आहे। घरकुल योजना किंवा ही योजना एक महत्त्वाची पायरी आहे, ज्यांच्यामध्ये सर्व लोकांना घर मिळवून देण्याचा एक सरकारचा मोठा उद्देश आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा बदल केला आहे। या बदलानुसार नागरिकांना ऑनलाईन संरक्षण करून अर्ज भरण्याची सुविधा मिळवली आहे। याआधी काही लोकांच्या नावांची नोंदणी 2011च्या संरक्षणात किंवा 2018च्या आवास प्लस यादीत नसल्यामुळे त्यांना घर मिळवणे अवघड होते। परंतु आता हे सर्व काही बदललेले आहे आणि अधिक लोकांना घर मिळवण्याची संधी आहे। सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली आहे। यामुळे अर्ज भरणं अधिक सोपं झाले आहे। आता मित्रांनो, पारदर्शक होईल। अर्जदारांना सरकारच्या पोर्टलवर थेट नोंदणी करण्याची सोय आता सोपी झालेली आहे। नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी असलेली तरी अर्जदारांनी सर्व कागदपत्रे योग्यपणे अपलोड करणे महत्त्वाचे आहे। यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे जोडावे लागणार आहेत। ते कागदपत्र कोणते आहेत ते नीट लक्ष देऊन बघा। यामध्ये ओळखपत्र नंबर 1 कागदपत्र महत्त्वाचं आहे। ओळखपत्र नंबर 2 तुमचे आधार कार्ड, नंबर 3 कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज असू शकतात। त्यामुळे मित्रांनो, हे कागदपत्र आपल्या जवळ असणे खूप गरजेचे आहे। घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही पात्रता असणे आवश्यक आहे। या निष्कर्षाची तपशील तुम्हाला आता मी पुढील प्रमाणे सांगणार आहे। नंबर 1 वय
अर्जदाराचे वय किमान 21 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे. म्हणजेच मित्रांनो, जो घरकुल योजनेचा अर्ज करणार आहे त्यांचे वय 21 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे. नंबर 2, आधार कार्ड असणे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाजवळ आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. म्हणजे आधार कार्ड महत्वाचे आहे. हे कागदपत्र महत्वाचं लागणार म्हणजे लागणार. नंबर 3, आवश्यक कागदपत्रे. अर्जदाराचे ओळखपत्र, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, पावत्याचा पुरावा आणि कुटुंबाची माहिती आवश्यक असणे हे सुद्धा गरजेचे असते. नंबर 4, निवास. अर्जदाराचा निवास स्थान कच्च्या स्वरूपाचा असावे. यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे मित्रांनो, याआधी ज्यांनी या घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना घरकुल मिळणार नाही. अर्जदार नवीन असावा, त्याच अर्जदाराला घरकुलाची मदत मिळू शकते. नंबर 5, आर्थिक स्थिती. अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच कुटुंबाकडे कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. मित्रांनो, यामध्ये सुद्धा मोठा बदल आहे. कमीत कमी घरकुल अर्जदार करणार आहेत त्यांचे कमीत कमी उत्पन्न 10,000 पेक्षा कमी असावे व त्यांच्या घरापुढे 4 चाकी वाहन नसावे. नंबर 6, सरकारी नोकरी. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा. मित्रांनो, जे अर्जदार आहेत त्यांच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत असेल तर त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. तर स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयातून या योजनेविषयी अधिक माहिती मिळवता येईल. अर्ज ऑनलाईन भरताना सर्व तपशील अचूक भरावेत. चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारला सुद्धा जाऊ शकतो. KYC ची प्रक्रिया, संरक्षण तपासणी आणि घरच्या प्रत्यक्ष पाहणी देखील होईल. म्हणजे मित्रांनो, तुमची KYC पूर्ण आहे का प्रक्रिया ते सुद्धा संरक्षणपणे तपासणी होईल आणि घराची प्रत्यक्ष सरकारने पाहणी केली जाईल. अर्ज भरताना नेमकी काळजी कोणती घ्यावी ते बघा. अर्ज भरताना तुम्हाला पुढील काही बाबी देणार आहेत. नंबर 1, अचूक माहिती भरणे. म्हणजेच अर्जामध्ये माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे. नंबर 2, सर्व कागदपत्रे. आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. नंबर 3, निवडलेली व्यक्ती. एका कुटुंबातून एकच व्यक्ती अर्ज भरू शकते. नंबर 4, मोबाईल नंबर. अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा. ऑनलाईन अर्ज करताना काही पुढील महत्वाची पावले बघा. नंबर 1, सरकारी पोर्टलवर नोंदणी करा. नंबर 2, अर्जदारासोबत आवश्यक कागदपत्राचा अपलोड करा. नंबर 3, योग्य माहिती भरा आणि तुमचा फोटो सुद्धा अपलोड करा. नंबर 4, मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करा. तर मित्रांनो, ह्या 4 बाबी ऑनलाईन फॉर्म भरताना या 4 गोष्टीची तुम्ही महत्वपूर्वक काळजी घ्या. जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या 4 गोष्टी तुम्ही नेमानं करायला हव्या. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे बघा. सरकारने 2025 मध्ये या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना घर मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे सरकारचे 2025 या कालावधीमध्ये सर्व नागरिकांना जास्तीत जास्त घरकुल देण्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारला अपेक्षित आहे की या योजनेच्या माध्यमातून अधिक लोकांना योग्य घर मिळावे. घरकुल योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता आणि कार्यक्षमता. घरकुल योजना हे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आशादायक पाऊल आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला निश्चितच या योजनेअंतर्गत घर मिळवण्याची संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि पारदर्शकता हे योजनेचे मोठे फायदे आहेत. योजनेसाठी अर्ज करताना योग्य माहिती व कागदपत्राची पडताळणी आणि अर्जाचा सत्यापन प्रक्रिया पूर्ण करा. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, आता जे मी सांगितले ते कागदपत्र जर तुमच्या सर्वांपाशी असेल तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते कागदपत्र आहेत ते नीट लक्षात द्या आणि सर्व कागदपत्रे एकत्र करा.
व पंतप्रधान आवास योजनेचा तुम्ही सुद्धा सामील व्हा। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।